जेव्हापासून मी आली तेव्हापासून बघतीया सारखं त्यांचं म्हणजे जुलाब चालू आहे. तर खाल्लं नाही पिल्लं नाही काय नाही, नुसतं थोडं काय मागाशी बघितलं पाणी तेवढं पेले तर बघा. आता त्यांनी काय सुद्धा खाल्लं नाही. ज्योती पण म्हणली काय खाल्लं नाही, सकाळ धरणं त्यांची आपदा चालू आहे. मग नेमकी आपदा हाय कावापासून ती त्यांची त्यांनाच माहिती. आल्यापासून तर मी बघते माझ्या डोळ्यानं. तर त्रास होणे असं व आपल्याला त्रास होते तर पडदेशी दवाखाना गाठायचं. जे त्रास होते ते बंद तर होईल ना. काय तर डॉक्टर इलाज करतील. घरी बस आली एकदाची घरी आल्यानंतर ना काय सांगायचं तुम्हाला, लेकरं नुसती हडबडली होती. अवघा कसं चालू आहे इकडं, दोघं पण जेवते ती या. आली मी पण सगळं घरातला पसावसारा पडलेला सगळ्या रानांनी सगळं आवरलं. भांडी कुंडी पडली होती ती घासली. कपडे सगळ्या रानांनी पोरांनी केलती ती सगळी आवरली. पप्पा आलं तसं सोडून शिना गेलं. घरी कोण नाही तुम्हाला पहिल्यांदाच माहित आहे. मित्रांनो झाली लग्न येवा सगळी म्हणजे एकदम आनंदानं सगळं पार पडलं. पण जातानाच काय झालं ते तुम्हाला मी सांगितलं होतं. गाडीचा पण टायर फुटली. बरं काय झालं नाही, आम्ही तिघं गाडीवरनं पडलो नाही. पप्पाने लगेच गाडी उभा केली. गाडी दामानं होती म्हणून बरं झालं. जर गाडी जर फास्ट असती तर आम्ही नक्की तिघं गाडीवरनं पडलो असतो. काय माहिती तिघी संकट आलतं, वेळ आलती पण काळ नव्हता म्हणल्यागत झालं. जाऊ द्या सगळं चांगलं झालं. पप्पा पण येऊन सोडून शिना गेलं. पप्पा काय लय उशीर थांबलं नाही तर, कारण की घरनं जेवण करून आलते त्यामुळं नको म्हणली. नुसतं चहा कर, चहा पिऊन शिना जाऊ दे. चहा पिऊन शिना निघून गेलं बघा. मी पण आल्यापासून जरा वेळ बसली म्हणजे जरा परवास आल्यावर जरा अंग हे दुखतच घेऊ. मग घेऊन जरा बसली मी पण. त्यांना चहा करून दिल्यावर मी पण थोडा चहा पिली. जरा फ्रेश झाली उशी. मग मित्रांनो आल्यापासून तर काही नाही तर बघा, दाजीबा बोललं नाही तर काय नाही तर गपचिप आहे तर असलं गपचिप असलेलं चांगलं आहे तर काय नाही व माणसाच्या जन्मात काय नाही. भांडणं एकामेकाला वाईट बोलणं समजावून घेतलं तर आहे, नाही तर काय नाही. इकडं पोरं बघा कशी भुक्याला लागले त्या का काय होय रे पडले ती नुसती. बघा ही भातानं काय होतं, चपाती ही घ्या घे. पोट फुगलं का भात भातानं काय होतंय दाद्या? काय नाही भातानं नुसतं ढेलं होतं या. आहे का नाही मित्रांनो? हा ढेलं होतं भातानं. वांकार बसलाय बा इकडं. ढेलं होतं ढेलं पाय वय. हा असं नाही घेऊन आज वांकार पण गेलता वाटतं शाळेत. म्हणजे दादूने घेऊन गेलता. म्हणला चल मी घेऊन जातो. दादू गेलता घेऊन शिना बघा. दुखला पाय दुखला. आता धारा देती काढून शिना या दूध वाढून हो. आणि नको म्हणताना आईने दिली ती वांगी तोडून शिना. तर वांग्याची आहे ती झाडं मुलकाची वांगी. काट वांगा आहे पांढरं आहे, चवीला तर इतकं चांगलं आहे लय भारी. मी पण केलंय आता थोडं खाल्लंय, पण ती आणलेलं पोरांनी काय खाल्लं नाही. त्या वांग्यावरच तुटून पडली ती. चव देतय म्हणून शिना लागली ती भातासंग खायला. सुक केलंय तेवढंच रबरबीत व त्याने उगं दणका उठवलाय त्याच्यावर. लग्नात सगळे होय लग्नात सगळे गाठ पडली, सगळ्यांसंग बोलली, बरं वाटलं बघा. सगळी म्हणजे सगळी चालते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कशी माहिती आहे का, माहिती नव्हतं. म्हणजे माझी जी भाची आहे 2 नंबरची तिच्या तिकडं पण जवळची आहे ती भाचीचं मालक सासू सासरा सगळी झाली अचानक. मी म्हणते बाई ही कशी काय इथं आली ती. मग ती नवरदेवाखंड होती. मग ती मला म्हणले तुम्ही इकडं कसं काय. म्हणलं मी नवरीखंड आहे, म्हणलं माझ्या बहिणीची मुलगी आहे. मग हे असं होतंय बघा. गेलं आल्याशिवाय काय सुद्धा कळत नाही. लग्न तर इतकी भारी केली का नाही बहिणीनं, एकदम मस्त केली बघा. चांगलं ती म्हणते ती किंवा लग्न एकदाच होती हवळची ती त्यांना बरं होतं. आमच्या सारख्यांना लय लांब पडलं. माझी तर वडादारी इतकी झाली सांगण्याच्या पलीकडली. पण नसती गेली तर म्हणली असती बहिणीला पत्रिका देऊन शिना बहीण आली नाही, रागाला गेली असती. म्हणून शिना बघा म्हणलं आता किती आपल्याला त्रास व्हायच ती उद्या चला एक बार जाऊन येऊया. आले गेल्याशिवाय पण आपल्याला बाहेरचं जरा बघायला भेटत नाही आहे का नाही. म्हणून शिना गेली. तर मी जेव्हापासून आली तेव्हापासून बघते यांचं उलटी जुलाब पोटात दुखतंय त्यामुळं गपचिप पायतन. मी पण काय बोलली नाही बरं का, नुसतं म्हणलं जावा दवाखान्यात. पण ती मला एक शब्द सुद्धा बोलला नाही तर की जातो की काय गोळी दे का खाल्ली पिल्ली. मी विचारलं गोळी खाल्ली का दवाखान्यात गेलता का, पण काय सुद्धा बोललं नाही. तर पण त्यांच्या आपदा बघून सुद्धा मला वाईट वाटतं या. पोटात त्यांच्या
सांगण्यावरनं तर काय वाटत नाही, पण खरंच दुखतंय पोटात, कारण की का होऊन पडते आता या. पण चोळ की काय 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 सुद्धा नाही. असल्या टायमिंगला पण राग धरून बसतात बा. जिथल्या तिथं झालंय देवावर सोडून शिना, हाय त्या परिस्थितीत बोलणं चालू करून शिना काय असेल ती सोडून द्यायची भानगड नाही. ती घट्ट धरून बसायचं, झुकायचं नाही कुणा पुढं. आणि आपण सारखं मागं लागायचं, काय दुखतंय व काय नाही, जावा दवाखान्यात, नाहीतर चला मी येते. पण एक नाही दोन नाही, जुला पण उलटी पेकाळून गेले तर या. पण जावं सलाईन एखादी लावावं तसली भानगड नाही. आता काय मला गाडी येते वय, गाडीवर टाकून या का बारकं लिकरू आहे मी, जावावं यावं ह्यांच्या कळत नाही. आ त्यांना वाटत असल गेली, पण आता हे बोलायचं आहे का टायमिंग. जावा म्हणती या, जावा दवाखान्यातनं, जातो माझी मी, जातो माझी मी. कुणाच दुखणार आहे, त्यांचं दुखणार आहे. सोसायचंय कुणाला, त्यांना सोसायचंय. सांगायचं काम आपलं होतं. परत म्हणतील की माझं एवढं दुखत होतं पण तोंडात नव्हता शब्द काढला नाही का, मला काही विचारलं नाही. म्हणून शिना आपल्यावर काय येऊन आपली पायरी सेफ ठेवायची का नाही, बरोबर आहे का नाही. पण मला वाईट वाटतंय एवढं तोंड करून बसत्यात, खाल्लं पण नाही. जेव्हापासून मी आली तेव्हापासून बघतीया सारखं त्यांचं म्हणजे जुलाब चालू आहे, तर खाल्लं नाही पिल्लं नाही काय नाही. नुसतं थोडं काय मागाशी बघितलं पाणी तेवढं पेले तर बघा. आता त्यांनी काय सुद्धा खाल्लं नाही. ज्योती पण म्हणली काय खाल्लं नाही, सकाळ धरणं त्यांची आपदा चालू आहे. मग नेमकी आपदा हाय कावापासून ती त्यांनाच माहिती. आल्यापासून तर मी बघते माझ्या डोळ्यानं. पण त्रास होणे असं व आपल्याला त्रास होते तर पडदेशी दवाखाना गाठायचं. जे त्रास होते ते बंद तर होईल ना, काय तर डॉक्टर इलाज करतील. घरी बसून काय लिंबून सोडा, पोटात दुखलेलं थांबतंय, पण जुलाब थांबते का. घरात गोळ्या पण नाही त्या जुलाबाच्या, आणि त्यांना मेन त्रास आहे कुठल्या गोळ्या चालत नाही त्या काय नाही. डायरेक्ट ती डॉक्टरांना माहीत आहे त्यांच्यापाशी जावं लागतंय. त्यांच्या सल्ल्यानं ती गोळी जी देते तीच ह्यांना चालते, दुसरी गोळी चालत नाही. ती गोळ्या खावा म्हणायचं ना, आपण द्यायची सुद्धा लय चोरी आहे. जर आपण गोळी दिली आणि त्याचं रिॲक्शन त्यांना आलं किती म्हणतात परत. ह्यानी जाणून बुजून माझी आपदा चालू केली, हिला माहीत असताना हिनं मुद्दाम केलं. ती नको ती शब्द फिरवून आपल्या अंगलट येतंय. त्यामुळे मी गप आहे. पण गप तर कुठपर्यंत बसू सांगा तुम्ही. जावं पडदेशी गाडी हाय का तर कुठं लय लांब तर जायचंय, राहिलं मौदाला जायचं तिसंगीला जाऊन शिना नुसतं डॉक्टरांना दाखवून शिना याव ते पण नाही. मग आता काय इलाज नाही, सोसायचं आहे त्यांनाच. ते काम असलेलं वाटून घेतं माणूस, दुखणं वाटून घेता येतंय का नाही. मग जे त्यालाच कळायला पाहिजे का नाही सांगा बरं तुम्ही. आल्यापासून गोती घेराट्या घालते तर ती मला बघून कस तर माझ्या पोटात कालवतंय. अशी भांडीन किंवा वाद घालीन, पण असं व्हायला लागल्यानंतर कुणाला पण वाईट वाटेल का नाही सांगा बरं. ती रागी कीकड, पण असल्या प्रसंगात त्यांना त्रास होतोय या, त्यांना काय वाटतंय काय तर करून द्यावं, खा म्हणावं. पण ती खात पण नाही तर काय बोलत नाही, तर त्यामुळं मलाच लय वाईट वाटतंय. लय हाटी आहे इथं. एकदा डोक्यात त्यांच्या छेर आली का नाही, मग ती कुणाचंच ऐकत नाही तर मग तिथं कुणी पण असू द्या.